मैं कहूँगा एरोली कोलीवाड़ा एक बड़ी टीम, उनको हराया इन्होंने। और आज के मैचेस कुछ इस प्रकार है। नईमा 11 वाशी 11 के बीच कोपरी का मैच होगा। उसके बाद राजीव स्पोर्ट्स एकेडमी गोठोली और विष्णुनगर चेंबूर, हमारे आदित्य भाई की टीम जो चेंबूर से आएगी खेलने के लिए। 3 ओवर का मैच, सलामी जोड़ी मैदान के अंदर। 5 चंदन जितेश राउत जैसे मैच होगा कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे। महागुरु गुरुवर्य हमारे संतोष जी मात्रे, सैंडी सर का आवाज आने वाले 3 ओवर के इस मैच में। बहुत बहुत शुक्रिया आकाश चोप्रा अपना मुंबई, द ग्रेट कॉमेंटेटर सचिन जी गिरी यांना नुकतंच ऐकलं, अतिशय लाजवाब वाणीमधून आपल्यापर्यंत त्याने धावतं समालोचन ऐकवलं। MTC च्या माध्यमातून कुणाल मात्रे, अक्षय मात्रे यांचा ते प्रेक्षकांना आपण घर बसल्या पाहू शकता आणि ते घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या आम्ही ओमसाई मित्रमंडळ ओमसाई चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत सहर्ष असं स्वागत करतो। उपस्थित प्रेक्षकां मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे। तिसरी मॅच आपल्या भेटीला अतिशय लाजवाब स्पर्धा पर्व दुसरं ओमसाई मित्रमंडळ घेऊन येतोय। ओमसाई चषक 2024 गावदेवी मैदान कोपरी गावामध्ये रंगलेली पावसाळी रबर स्पर्धा। दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने 3 ओव्हरची मॅच जाऊया आणि पाहूया की बॅक टू क्रिकेट। प्रथम पारितोषिक रोख रुपये 30,000, एक आकर्षित असे चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 15,000, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 7,500, एक आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट बॅटर बॉलर प्लेअर ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी आकर्षक देऊन उद्या आम्ही या सर्व उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करणार आहोत। तोपर्यंत जाऊया तिसरी मॅच पाहूया। खेळ एका बाजूला गत वर्षाचा चॅम्पियन अर्थातच वायू एलियन बोंडकोडे विजेता संघ 2023-24 मध्ये त्याच उमदेने पहिल्या चेंडू फ्रंटपट डान्सिंग डाऊन द विकेट, चालक असा गोलंदाज नवीन का पहिले मॅच मध्ये अतिशय जबरदस्त चमकदार कामगिरी, फक्त 3 धावा 2 झटके दिले होते योगेश भोईर आणि कॅप्टन प्रदीप ठाकूरला। याच गोलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा देऊन बाद केलं। चांगला गोलंदाज आहे, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट। बॅकफुटवर आता काय कमालीचं टायमिंग, शॉर्ट टर्म पूल इज सो वंडरफुल बाय चंदन, लाजवाब फटका। बॅकफुटवर त्यानं उडवलं काऊ कॉर्नरच्या वरून आणि एक लाजवाब षटकार शॉर्ट टर्म पूल करताना, व्हेरी गुड शॉट बाय चंदन। खातं खोललं वायू 11 बोंडकोड आणि आपलं स्वतःचं खातं धूमधडाक्यामध्ये खोलताना चंदन, लाजवाब बॅटिंग। शॉट ऑफ द बॅकफुटवर गेला, गुड बॅलन्स ऑफ द बॉडी, परफेक्टली स्विंग ऑफ द बॅट इन द हँड आणि ह्यूज 6 ओव्हर द मिड विकेट। अवे फ्रॉम द बॉडी खडे खडे सिली मिडॉन, जिथे 2 क्षेत्ररक्षण ठेवणे अनिवार्य आहे त्याच्यापैकी एक शॉट मिड विकेटला येतो सिली मिडॉनला सिंगल, त्यापर्यंत तोपर्यंत अर्जित केली चंदनने। तो पोहोचतो 7 वर। टीम वायू 11 बोंडकडे 7। Great shot! What a shot! What an excellent shot! Ball back to the longer and 6. Correct stroke here, Jitesh Raut. Kamala's timing. Shirapati swing, perfect front feet is the properly weight. Completely face open of the bat and lap over the long off and Charan. धूम धडाक्यामध्ये एक 80दार असं दोघांना षटकाराने खातं गोल्ड। पारचंदन ओपन दाखवून 6 अँड जितेश राऊत वंडरबॉल, गत वर्षीचा बेस्ट बॅट्समन 67 धावा, त्याच्यानंतर उत्कृष्ट बॅटर 2023 जितेश राऊत रंगमध्ये आलेला। कमालाची अवे फ्रॉम द बॉडी, टप्पा गुडने पडल्याने घेतली ती उचली वरून जाणारा नाकावरून जितेशचा बॉल, परफेक्ट डिलिव्हरी, डॉट बॉल। 5 चेंडू, स्कोर आहे 13। 3 ओव्हरची मॅच, बॉलिंग मार्कवर वाशी बॉयज वाशीकडून नवीन ड्यूस केअर ऑफ द पॉइंट, वाईडिश लॉंग ऑफ सिलिमिट लॉंग ऑन दर्जादार गोलंदाज। जेव्हा जेव्हा पाऊस होता तेव्हा घात केले, जेव्हा जेव्हा टार्गेट चेस करत ते होऊ दिलं नाही पावसाने आणि त्याचा पुरेपूर फायदा पहिल्या 2 मॅचेस पाहिलं।
पहिल्यामध्ये प्रसादनं 6 धावा टिफिन, तदनंतर मात्र सागरजननं 12 धावा टिफिन. हे पावसाची खरी कमाल. हे पावसाचा पुरेपूर फायदा, षटकार मारल्यानंतर कमालीचं कमबॅक करून दिलं नवीन. 2 चेंडू सलग डॉट, 13 धावा 0 गडी बाद. वायू 11 बोनकोडे. कमालाची 2-3 वर्षाचा आलेख पाहिला, खूप उंचावत गेलाय, खास करून बॅटिंग करणारा 5 चंदन. राईट आर्म ओव्हर द विकेट. कडक स्ट्रोक इन ऍक्शन ओव्हर द वाईट इज लॉंग ऑन थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ ग्रेट शॉट, एक्सलेंट शॉट ओव्हर द वाईट इज लॉंग ऑफ अप द रायझिंग स्ट्रोक. दोन्ही लेदर चांगलं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट. आता पावसामध्ये धूमधडाक्यामध्ये बॅटिंग करताना ऑफसाईड ऑफ पिचिंग होतं ती पाहिली. कुठे झालं चेंडू पीस, त्याच्यानंतर वाईटचा करार, एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर मात्र पुढे सरकताना 19 वर 19 एक्झॅक्ट स्कोर. वायू 11 बोनकोडे बिनगडी बाद. दणदणीत सुरुवात. बॅकफुटवर गेला, बॅकफुटवर जाताना काऊ कॉर्नर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षण मात्र तसं दूर. ओ ओ ओ किती धडपड, व्हॉट अ डेडिकेशन. परत कोणाला दुखापत होणार नाही असं मी आई एकवीराच्या चरणी प्रार्थना केली. जोपर्यंत मॅच जोपर्यंत एकही चेंडू पडला नव्हता होता, आई एकवीरच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केली होती की आमच्या लाडक्या कोणाला कोणत्याही मत दुखापत होऊ नये, कुणी इंजुर होऊ नये. तेव्हा स्किड झालाय, परंतु झेल घेऊ शकला नाही. 2 धावा आणखी जित केल्या. स्कोर मध्ये पुढे जाताना 22 वर 22. कारण मागाशी एक धाव थोडीशी चिक्क कडून कमी पडली होती, ते अपडेट करणं स्कोर होणार मग धानात आणून दिलं. स्कोर मात्र 1ने वाढला गेला आहे. 11 बोनकोडे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो प्रसाद खऱ्या अर्थानं पहिली मॅच जिंकून दिली, मुलाची कामगिरी बजावली. ऑफसाईड वेगळ्या मारलेला स्ट्रोक सिली मिडापच्या वरून जोपर्यंत वाईट इज लॉंग क्षेत्र येईल, जोरदार पावसाची ही हजेरी आणि तिथेच चाललेला लाजबाब केल वायू 11 बोनकोडे बिनगडी बाद. स्कोर मात्र 2ने आणखी पुढे जाताना 25 वर. 3 ओव्हरची मॅच, दुसरा ओव्हर किती पतावर 25. चेंडू कधी झाले? 4 चेंडू आतापर्यंत झाल्यात. 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर. भोलीमार प्रसाद समोर 5 चंद. 5 चंदन बॅकफुट ऑन द प्राइज स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जय सोडला. जोरदार पावसामध्ये चाललेला खेळ आणि तिथेच ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव घेऊन येते ओमसाई चषक 2024 पर्व. दुसरं पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा. तिसरी मॅच आपल्या भेटीला. एक मॅच दोन्ही टीमने जिंकलेला आहे. बॅटिंग करताना मदत केलं वायू 11 बोनकोडाल. तिथे दुसरं ओव्हर चालू असताना स्कोर बनवलाय 26. जोरदार पावसामध्ये हे खरं आहे पावसाळी रबर क्रिकेट. जोरदार बॅटिंग, धो मुसळधार पाऊस काल रात्रीपासून कोसळते आणि तिथे मध्ये क्रिकेट मात्र थांबत नाहीये, कारण पावसाळी रबर बॉलची क्रिकेट हीच खरी मजा आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या 26 धावा, 13 धावांची सरसरी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं नवीन टाकलं ते लागलं ओव्हर 13 धावा खर्च केल्या आणि नुकतंच प्रसादनं 13 धावा. 13 आकडा शुभ शकुनी सुदैवी ठरतोय, लक्की ठरतोय शुभ शकुनी ठरताना. जोरदार पावसामध्ये चाललेला खेळ आणि तिथे 2 ओव्हरचा खेळ संपला. वायू 11 बोनकोडे धावा बिनगडी बाद 26 धावा. 13 धावांच्या सरसरीने आतापर्यंत स्कोर कार्डवर वायू 11 बोनकोडे लक्की ठरताना 13 धावांच्या सरसरीने बॉलिंग मारून आखरी ओव्हर इन ऍक्शन. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर 5 चंद ओव्हर फिरचा चेंडू ड्राईव्ह केला मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण इनसाइड द सर्कल जाऊन फील करेल. आरामात सिंगल घेतली 5 चंदनने. स्कोर मात्र पुढे जाताना 27 वर. 5 चेंडूचा खेळ बाकी. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतो. अतिशय लाजबाब पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा ओमसाई चषक 2024. गोलंदाजी खूप मजबूत आहे. 35-40 बनवला तर थोडंसं मुश्किल काम होऊन जाईल वाशी टीमच्या समोर. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र परशूला न पाठवलं, जितेशला मात्र पाठवलं. आघाडी वीर एक प्रसिद्ध असताना गतवर्षीचा बेस्ट बॅटर म्हणून आकर्षक ट्रॉफी त्याची नावे झाली होती. तो जितेश राऊत स्ट्राईक वरती. बिनगडी बाद आपण पाहतोय. 29 धावा लागल्यात. निलेश गोलंदाजी मार्कवर. निलेश कमजिम बोल होतो जितेश.
शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी तो बॅकफुटवर जाताना इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलने स्कोर मात्र वायू 11 बोनकोडे 30 वर पोहोचलाय. पहिले सिंगल व्हाईट प्लस मन सिंगल आले. 4 चेंडू अजून शिल्लक. 4 चेंडू मध्ये टार्गेट सेट किती होईल ते पाहण्यासारखे. 40 पुढे गेला तर मुश्किल, कारण गोलंदाजाचा विचार केला बरं क्रिकेट आहे काय होऊ शकतं. गेले मॅच कशा काढल्या गेल्यात पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतर चित्र पालटलं गेलं 2 मॅचेस मध्ये. यापूर्वी 2 मॅचेस जे सामने झाले. ग्रेट बॉलिंग सुपरबली स्किड झाला चेंडू नाकावरून काढलेली ते सिंगल करताना घेतलेले स्ट्राईक एक पूर्ण केली. दुसऱ्यासाठी मागणी केली होती पण 5 चंदांना थांबवलं जितेशला. फक्त सिंगल मिळते. बॅटने काढली सिंगल. स्कोर मात्र 1 ने पुढे जातोय 31 वर. 31 जोरदार हमला बोर पावसाने आणि त्याच्या 5 चंदन स्ट्राईक वर काय फटके सजवल्या. ऑन द अप रायझिंग स्ट्रोक इज अ क्लास परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इज अ ह्यूज 6 बाय 5 चंदन. दोन्ही बॅटरनं विचार केला तर षटकारानं आपलं स्वतःचं धूम धडाक्यामध्ये एकदम ऐटीत मात्र खातं खोलले. स्क्वेअर लेगला विचार करताना रवी जाधव स्वतः स्क्वेअर लेगच्या अंपायरकडे जातोय. त्याचा जो प्रमुख अंपायर येतोय त्याच्या साथीला नक्की काय चाललेलं आहे ते इथून सांगणं कठीण आहे. कदाचित स्ट्राईक बद्दल सांगत असेल का स्ट्राईक रोटेट होऊ शकते का हा कदाचित मात्र उपस्थित केला प्रश्न आहे रवी जाधवने दोन्ही अंपायर समोर. थोडासा खेळ थांबलाय. पाऊस थांबत नाही. जोरदार पाऊस आणि तिथेच मात्र ओम साई चषक लाजबाब भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला पर्व 2 मध्ये. पंचाचा निर्णय अंतिम असेल कारण कोणताच रिव्ह्यू नाहीये याची दक्षता घ्या. अपील फेटाळली रवी जाधव. प्लीज जास्त डोंट बी प्रेशराईज. कारण सर्वस्वी जबाबदारी ऑनफिल्ड अंपायरला कोर कमिटीने सोपवली. त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा एवढंच मी म्हणेन. एक सिंगल मिळाली. धावसंख्या पुढे जाते 31 वर. 31 बिनगडी बाद. पुन्हा एकदा तोच खेळ थांबतोय. रवी जाधव वारंवार अंपायर समोर प्रश्न उपस्थित करतोय. ते सर्वस्वी अधिकार कोर कमिटीने ऑनफिल्ड अंपायरना दिलेले आहेत. मग त्यांचा जो निर्णय असेल तो आपल्याला स्वीकारावा लागेल याची दक्षता घ्या. एक स्क्वेअर ऑफ द पॉइंट एक्स्ट्रा कावं खोलं ठेवलेलं आहे. वाईट इज लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर डीप मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेग. अतिशय लाजबाब साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेटर्स आदित्य नरेशजी भोईर यांच्या वतीने पाऊल टाकलेला नरेश भोईर यांचं पाऊल या क्षेत्रामध्ये. त्यासाठी आम्ही खूप शुभेच्छा देतो नरेशजी भोईर यांना. आणखीन एक डॉट खाली गेंद बिंदिया गेंद पुन्हा जाते बॉलिंग मार. शेवटचं ओव्हर टाकताना आपलं पहिलं निलेश 2 बॉल टू गो. 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि अतिशय दर्जेदार बॅटिंग ज्याच्या मध्ये 2 षटकार बरसलेत 5 चंदच्या बॅटमधून. गुड बॅटिंग बाय 5 चंद वायू 11 बोनकोडे. ना 5th डिलिव्हरी निलेश ऑन द बॉलिंग मार द वाशी बॉईज 11 वाशी आणि समोर वायू 11 बोनकोड करून आघाडीला 5 चंदन. कडे मिड विकेट आणि कावकोनला ओलांडू. व्हॉट अ लवली शॉट. परफेक्टली टायमिंग. चेंडू उडवला लॉंग ऑनच्या वरून. षटकार. तिसरा षटकार बॅटमधून येताना शॉटअपचा चेंडू बॅकफुटवर गेला. प्रॉपरली वेट ऑफ द फूट बोथ ऑफ फीट दोन्ही पायांवर समतोल भार आणि भारावर उचलला आणि फेकून दिला. वाईट इज लॉंग ऑनच्या वरून षटकार आला बॅटमधून 5 चंदन. 6 ने 37 धावा बनला. लास्ट बॉल या इनिंगचा शेवटचा चेंडू राईट अप फ्रॉम द विकेट. शॉट ऑफ द फुल इज सक्सेसफुल. व्हॉट अ वन्स अगेन बॅक टू बॅक 2 धमाके. टार्गेट सेट केलं या षटकाराने. 44 टू टार्गेट. आता मात्र मजबूत गोलंदाजी खूप मात्र सतावू शकते. त्यात 5 चंदन इज अ ऑलराउंडर. वन मोर इज द कॅप्टन टीम बोनकोडे विघ्नेश पाटील आणि अनदर 5 चंदन. एक ऑप्शन आहे. एक एक्स्ट्रा पर्चेस इट्स अ गुड ऑप्शन. जितेश राऊत गोलंदाजी टाकू शकतो. ऋत्विक जगदीश म्हात्रे इज अनदर गुड बॉलिंग. खूप मजबूत बॉलिंगची धार आहे. या धारेसवर कोणपण टीका लागेल का हे सांगणं कठीण आहे. जोरदार पावसाची केलेला हमला बोल आणि तिथे साचलेले पाणी. त्या पाण्याचा जर फायदा गोलंदाज उठवणार नाही तर मात्र मुश्किल होऊन जाईल. 44 3 ओव्हरची मॅच.
तिसरी मॅच आपल्या भेटीला प्रथम पारितोषिक रोख रुपये 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि तृतीय 7,500 अशी सजलेली पर्व 2 मध्ये घेऊन येतो ओम साई मित्रमंडळ कोपरीगाव. ओम साई चषक 2024 शानदार वजनदार दमदार पावसाळी हे रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. वैभव ठाकूर असतील, स्वप्नील ठाकूर असतील, साहिल भोईर, निलेश भोईर, प्रदीप ठाकूर, सुमित, महेश यांची कडी मेहनत या पावसामध्ये रंग भरताना रंगतदार स्पर्धा. 44 धावाचं टार्गेट. समोर तोफखाना मोहसिन बलोच सारखा आणखी एक गोलंदाज. जर प्रमुख 7 गोलंदाज घेऊन खेळतो वायू 11 बोंडकडे गत वर्षाचे चॅम्पियन्स. ही स्पर्धा 2023 आपले नवी केली होती. पर्व पहिलं आपल्या नावावर कोरलं होतं वाई बोंडकोडे 11ने आणि त्याच दिशेने चाललेलं पाऊल. याच्यानंतर वाशी 11 नईमा 11 वाशी 11 कॉलनी आणि ओम साई कोपरी. जोरदार आणि जितेश कडून अपेक्षित आहे की जोरदार पावसात जोरदार हमला बॉल त्याने बॅटिंग केली. क्लेवर बॅटिंग. एकही गडी न गवता 43 धावा चोपल्या. 24 धावांचं टार्गेट. 3 ओव्हरची मॅच. जवळजवळ 15 धावांच्या प्रति षटकामागे धावा काढाव्या लागतील. 44 धावा ऑलमोस्ट 15 रन्स पर ओव्हर टू विन दिस मॅच. वाशी बॉयज 11 वाशी बॉयज. वाशी बॉयज 11 वाशी समोर 44 टार्गेट. 3 ओव्हरची मॅच. काय होऊ शकतं. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलो प्रसादला 4 षटकांच्या साने 28 नाबाद या धावा ठोकलेल्या होत्या. रवी जाधवची बॅट मध्ये ते पावसामध्ये मॅन होती. ते बॅट जर उघडली ते खोली केली परफेक्ट मिडल बॅट केले तर मात्र मॅच जिंकण्याच्या 100% आशा मात्र जिवंत होऊ शकतात. वाशी बॉयज क्रिकेट गेम ऑफ चान्स. बाकी अगोदरच सांगणं मुश्किल आहे परंतु मी म्हणेन थोडासा प्लस पॉईंट आहे. 60-40 हा टक्केवारी जर पाहिलं विजयाचं तर 60% वायू 11 बोंडकर का त्याची मजबूत बॉलिंगचा विचार केला तर एवढ्या धावा सहजपणे तो देण्यास निश्चित उत्सुक नसेल. जोरदार पावसामध्ये चाललेला खेळ. MTCच्या माध्यमातून जे जोडल्यात लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेचे प्रमुख ओम साई मित्रमंडळ अतिशय अफलातून वाणीमधून पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये आपल्या कानापर्यंत धावतो समालोचक आमच्या सचिन गिरीने. नवीन मुंबई आकाश चोप्रा द बेस्ट कॉमेंटेटर ऑफ द नवी मुंबई. सुरेख अशा 4-5 वर्षामध्ये अक्षरच्या मागणीचा हा समालोचक. खूप मागणी आल्या समालोचक आणि हे कोपरी गाव मध्ये अतिशय पांडुरंग किल्लार नंतर एक नामवंत समालोचकची ओळख आपले नावे केले. एक वेगळी ओळख मात्र तिने दिली. सारे टेनिस जगताला का हा इज अ टॉप ऑफ द कॉमेंटेटर ऑफ द नवी मुंबई सचिन गिरी. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही दोन्ही कॅप्टन नईमा 11 वाशी 11 कॉलनी आणि ओम साई कोपरी जे प्रमुख आयोजक आहेत. नईमा 11 वाशी 11 कॉलनीचा कॅप्टन आणि ओम साई 11 कोपरी टीमचा कॅप्टन. नेक्स्ट मॅच 47 धावांचं आव्हान आणि पहिलं ओट टाकण्यासाठी 5 चंदनवरती भरोसा ठेवला विघ्नेश पाटीलने. धारदार बॅटिंग 4 षटकामध्ये टोळेंजक बॅटिंग केली. पहिली बॅटिंग मध्ये आघाडीला येताना जितेश राऊत मध्ये जडलेली अखंडित 43 धावांची न तुटणारी भागीदार रचली. 44 टार्गेट समोर आहे. पहिला मॅचचा खा हिरो ज्या बॅटमध्ये 4 षटकार ठोकलेत प्रसाद तो समोर आहे. द बिग बॅटल बिग काउंटर्स ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपटी बार उसली चेंडू नाकाला झुंबून घेण्या परफेक्ट डिलिव्हरी. सुपर बॉलिंग यार. अतिशय चांगल्या चेंडूने सुरुवात. कुठल्या टप्प्याने घेतलेली उसली आणि प्रचंड वेग यामध्ये खेळताना मात्र अनपिलेबल बॉल. सुपर बॉलिंग. चांगली सुरुवात 5 चिंतनच्या वरून हलक्या हाताने
त्याला फक्त ढकलून दिलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा वेगळ्या अँगलमध्ये. पहिला जो टप्पा होता तो मिडल लेग स्टंपला, पहिला आत्ता जो चेंडू ठेवला तो होता अँगल अपसाइड ऑफ स्टंप, हलकासा बाहेर, नॅचरल आउट स्विंग. सिंगल घेतली, खातं खोललं जातं वाशीबाई 11 वाशी टीमचा 1ने. खातं खोलताना प्रसाद. 44 धावांचं आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ऍक्शन लेफ्ट हँड राऊंड द विकेट, वायू 11 बोंडकर 5 चंदन. आता समोर आहे लेफ्ट हँड बॅट्समॅन विनय. पहिल्या चेंडूवर पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार. याला बॅकफूटवर जाताना कडक स्ट्रोक मारण्याच्या नादात टायमिंग मिस, सॉफ्ट डिस्मिस. पहिल्या चेंडू गोल्डन डकचा शिकार, दुसऱ्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार. नावी लागला, दोनच्या दोन वेळा गोल्डन डकचा शिकार. विनय सॉफ्ट डिस्मिसल, कॉट ऑफ सिलिमिड ऑफ बोल बाय 5 चंदन. अतिशय चांगला झेल स्क्वेअर ऑफ द पॉइंट परशु साठे, द ग्रेट क्रिकेटर, नामवंत क्रिकेटर. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, इथं सुपर डुपर परशु साठे. डाऊन द बॉल आणि ती विनयची खेळी मात्र संपुष्टात. पहिली विकेट अर्जित केली, पहिला ब्रेक थ्रू वायू 11 बोंडकर टीमला मिळून देताना 5 चंदन. 1 गडी बाद 1. कल्पेश कोणी जिंकली? येस, आदरणीय नरेशजी आत्मारामजी भोईर यांचे शुभ हस्ते होतं टॉस. नेक्स्ट मॅच नईम 11 वाशी 11 कॉलनी. त्यांनी सांगितलेलं आहे मी, पण यांना सांगितले ना कोणाला, अंपायरला दोघांना अंपायरला मान्यता दिली ना. तर मान्यता प्रश्न आहे ना, आम्ही म्हटलं शॉट खेळलोय, सबस्टिट्यूट नाही घेतलाय, प्लेयरच नाही घेतला, आम्ही प्लेयरच खेळलोय. नियम 11 वाशी कॉलनी आणि ओम साई कोपरी. आदरणीय नरेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते पण टॉस झाला. टॉस रिद्धी ओम साई कोपरी टीमच्या कॅप्टनच्या बाजूने लागलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असेल, ही 3 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर टाकताना थोडासा गोंधळ उडाला आहे, खेळ थांबला गेलेला आहे. रवी जाधवने इथे मात्र आम्हाला सूचित केलं, कारण 10 खेळाडूंसहित आम्ही खेळलो होतो, 1 शॉट. पण नियम काय असतील थोडंसे गुपचित होतं. ॲज अ कॉमेंटेटर त्यांना दखल देणं, हस्तक्षेप थोडंसं चुकीचं होईल. जे संपूर्ण जबाबदारी ते अंपायरची असेल, कोर कमिटीची असेल, यासाठी आम्ही कोणतीच दखल घेणार नाहीये. जो निर्णय अंपायर सांगतील, जो निर्णय कोर कमिटी देईल, ते मात्र बंधनकारक असेल दोन टीम्सकडे, दोन्ही टीमसाठी. चला त्वरित डिसिजन घ्या अंपायर आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. 24 संघ या स्पर्धेत उतरले आणि 2 दिवसाचा हा खेळ रंगेल. त्यासाठी वेळ कमी पडू शकतो, मग जेवढ्या शक्य होईल वेळेचा उपयोग करा. टाइम इज मनी म्हटलं. जो जो वेळेचा आदर करतो तो तो आत्मरचा इतिहास आहे. त्याने यशाचं शिखर पादांगत केलेलं आहे.
अतिशय उंच शिखरावर जाऊन पोहोचलेत, ज्यांनी वेळेचा सन्मान केलाय, वेळेचा आदर केलेला आहे. तर वेळेचा आदर करा, वेळेचा सन्मान करा आणि लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. एवढंच मात्र मी कोरकोड म्हणून आपणास सूचना करतो, सूचित करतो. ओम साई मित्रमंडळ कोपरीगाव घेऊन येतोय पर्वत 2 मध्ये ओम साई चषक 2024 पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा लाजबाब. तिसरा मॅच आपल्या भेटीला 24 टार्गेट पहिलं ओट टाकताना ॲक्शन पार्क चंदनने अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाज टाकलेले आहे. एक झटका दिलाय विनय बॅट्समन जो पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजचा शिकार, दुसऱ्या मॅचमधले 30 गत झाले. शॉटॉम पूल करताना शॉटॉम पण अनसक्सेसफुल. अचूक झेल टिपला परशु साठेने सफलता 5 चंदनच्या नावी केली. पहिला ब्रेक थ्रू 5 चंदनने आपल्या टीम 11 बोंडकडे टीमला मिळवून दिली. सध्या परिस्थितीचा विचार कर वाशी बॉईज 11 वाशी हा थोडासा बिकट अवस्थेमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये. प्रथम पारितोषिक 30,000 डिसिजन पटकन द्या. द्वितीय पारितोषिक 15,000, तृतीय 7.5 अशी रंगलेली 24 संघ स्पर्धेत उतरले. आज 12 संघ खेळतील, उद्या 12 संघ. याच्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत नईमा 11 वाशी 11 कॉलनी आणि ओम साई कोपरीच्या विरोधामध्ये चौथी मॅच. पुंदंदर आरेज गोटवली आणि विष्णुनगर चेंबूरचा संघ विष्णुनगर खेळताना आणि त्याच्या विरोधात आरेज गोटवली, राजेश स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली. चला खेळायला सुरुवात केली. एवढंच मी म्हणेन, नम्रतेची म्हणेन, स्पोर्ट्समॅन दोन्ही टीमला दाखवावे लागेल. क्रिकेट जेंटलमॅन क्रिकेट सभ्य गृहस्थांचा क्रिकेट मानलेला आहे. एखाद्या चुकी, एखादा वेगळा शब्द वेगळ्या दिशेने आपलं मीडिया एवढी क्रिएटिव्ह झालेली आहे. एक एक शब्द, एक एक संदेश वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. त्यासाठी कोणतंच असं गैरवर्तन करू नका, गैरकृत्य करू नका, एवढंच मी म्हणेन. खेळवृत्तीने खेळा, प्रत्येकाला समजून घ्या आणि खेळाला जेवढी लवकर सुरुवात होईल तेवढ्या शक्य तुम्ही सुरुवात करा. खेळ खूप वेळा थांबलाय. एक गडी बाद सद्य स्थिती आहे. स्कोरचा विचार टाकूया. फक्त एक चिक्कू जो चांगला स्कोररची भूमिका निभताना, एक वेगळा रोल अदा करताना या स्पर्धेमध्ये सातत्याने KCL असो, KPL असो किंवा रिद्धिसिद्धी कोपरी चषक असो किंवा पावसाळी ओम साई मित्रमंडळ आयोजित स्पर्धा असो, तेव्हा चिक्कू आमच्या साथीला, सचिन गिरे असो, मी असो, त्याच्या साथीला एक लाजबाब स्कोरर, एक चुक भूमिका, स्कोरर प्लस कॉमेंटेटर. त्या दरम्यान नितीन भोईर या उत्कृष्ट खेळाडूचं आगमन होते. नितीन दादा भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. ओम साई मित्रमंडळ आपलं सहर्ष स्वागत करतोय ओम साई चषक 2024 पर्व 2 मध्ये. पावसाळी म्हटलं ना सचिन, तर पावलं खूप सावकाश गतीने चालावं लागतं. स्किट होतो आणि त्या दिशेने यापेक्षा डबल गतीने चालणार आहे. किती एकदम सावकाश गतीने येताना पावसाळ्याचे जोरदार आणि तिथेच आगमन होतोय उत्कृष्ट खेळाडू 40+ कोपरी नितीनजी भोईर. चला मॅच स्टार्ट प्लीज. ही विनंती करतो आम्ही दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीम समजून घेतील ही अपेक्षा आहे. आमचा सन्मान के त्या विनंतीला मान ठेवतील आणि केला लवकर सुरू करतात. त्याचा विपरीत परिणाम, याचा दुष्परिणाम येणाऱ्या ज्या नेक्स्ट मॅच आहेत पुढील मॅचवर होऊ शकतो. आणि ते 1-2 जर मॅच जर आज आम्हाला कमी खेळत आलं त्याचा फटका उद्या बसू शकतो. मग कदाचित फायनल 1 वर किंवा बॉल आउट किंवा टॉस असं करणं भाग पडेल. आणि तेच नेमकं प्रेक्षकांना सरचं स्वागत आहे. नितीनजी भोईर स्वागतम सुस्वागतम. पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 2 ओम साई चषक ओम साई मित्र मंडळाच्या वतीनं नितीन भोईर तुमचं सरचं असं स्वागत आहे. एक वर एक सद्य स्थितीमध्ये जाताना वाशी बॉयज 11 वाशी पहिला झटका. ही सफलता 5 चंदेने आपण नावे केली. झेल टिपला परशु साठेने 0 विनय गोल्डन डकचा शिकार.
चला जो खेळाडू आहे तो 2 ओव्हरच्या नंतर मैदानात उतरेल असं कोर कमिटीने निर्णय दिलाय. म्हणजे अजूनही त्या बॅट्समनला मैदानात उतरण्याचा अधिकार नसेल. प्लीज नियम आहे आणि नियमानं धरून चाललेली ही स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व 2 ओम साई चषक. दोन्ही टीमने आमच्या शब्दाला मान दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही कोर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. जाऊया आणि पोहूया पुन्हा एकदा गावदे क्रीडांगण कोपरी गाव पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा ओम साई चषक 2024 पर्व 2 आणि तिथे 2 टीम तिसऱ्या राऊंड मध्ये आपसात 3 ओव्हरची मॅच 44 टार्गेट 1 वर 1 असं अडखळीत उत्तर वाशी बॉयज 11 वाशीकडून मिळालंय. पहिली सफलता अर्जित केली 5 चंदनने. बॅटिंग करता स्फोटपणा ऑलराऊंडर परफॉर्मन्स सुपर बाय 5 चंदन. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट वाइडिश डीप एक्स्ट्रा कबल लॉंग ऑफ लॉंग ऑन काउ कॉर्नर डीप वाइडिश स्क्वेअर लेग इनसाइड द सर्कल द ग्रेट बॉलर मोहसिन बलोच very close to silly mid off and one is short square leg. Good bowling here, absolutely super bowling. अतिशय तेज जरा उसरी प्रचंड वेगाने टाकला चेंडू लेफ्ट हँड राऊंड 5 चंदन. मी म्हटलं एक मजबूत गोलंदाजी धार्म खूप सशक्त आहे. त्याचा नतीजा बॅकफुट वर गेला स्क्वेअर कट मारण्याचा आणखीन एक खाली गेन क्लेबर बॉलिंग नजर लागण्यासारखं षटक टाकताना 5 चंदन वायू 11 बोंडकडून अवघी 1 धाव 5 चेंडू मध्ये 1 सफलता. क्लेबर बॉलिंग लेफ्ट हँड राऊंड द विकेट इट्स अनदर ओ इट्स अ वाईट दिशेपासून थोडासा दूर नतीजा वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते 2 धावा स्कोर वाशी 11 वाशी 2 वर 1 अखरी गेन. ओ माय गॉड रॅपिडली अनदर डाऊन द लेग साइड बॅक टू 2 वाईट. चांगल्या दिशेने गोलंदाजी त्याच्यानंतर 5वा चेंडू सेबलचा टर्न 2 लगातार वाईट. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. बनवायच्या 44 3 ओव्हरची मॅच वाशी बॉयज 11 वाशी लक्षात पिछा करताना समोर वायू 11 बोनकोडे बॅकफुट वर गेला बॉलर बॅक टू द गुड फिल्डिंग द बॉल द एंड ऑफ द फर्स्ट 1 टू गो. ओव्हर संपलेली आहे. पहिली ओव्हरची समाप्ती 3 वर 0 3 वर 1 कारण विनय परतला कॉट पर शू बोल पाय 1 सफलता मिळणं अवघ्या 3 धावा आपण परत विन्न मात्र पहिल्या मॅच मध्ये लेफ्ट हँड बॉलर 5 चंदन कमालच्या पावसाळी रबर क्रिकेट गाजवताना हे डावखुरे गोलंदाज कारण नवीन डावखुरे गोलंदाज त्यांनी वाशीबाज कडून पहिल्या मॅच मध्ये 3 धावा 2 झटके इथे 1 सफलता त्या 3. आता कॅप्टन बॉलिंग मार्कर बॅकफुट वर जागा शोधत इथे शॉट अंपून तो मिडल ऑफ द बॅट करू शकला नाही परंतु जोपर्यंत जाईल मिसफिल्ड होईल त्या मिसफिल्डचा पुरेपूर फायदा प्रसादने उठवला. पहिल्या मॅच मध्ये 4 टोळंगर षटकार सहित नाबाद 28 धावा मात्र त्याने पटकावल्या होत्या. ती इनिंग क्लासिकल स्ट्रोक फ्लिक ऑफ द रिस्ट डाऊन द बॉल दूर क्षेत्ररक्षण कावकोण क्षेत्ररक्षण खूप लांब होता. जोपर्यंत ते झेलापर्यंत पोहोचेल तोपर्यंत झेल मात्र होऊ शकला नाही पण 2 धावा मात्र मिळवल्या खात्यात जमा केल्या 2 धावाने बढोतरी दिली. स्कोर 7 वर वाशी बॉय 11 7 1 गडी बाद 7 7 पुन्हा समोर विकेट. कॅप्टन बॉलिंग मार्कर अतिशय चांगला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट कलाई 7 मध्ये मोडलं 1 सिंगल गेले दूरवर क्षेत्ररक्षक मध्ये जाईल पोहोचेल तोपर्यंत आणखीन 2 धावा खात्यात जमा केल्या प्रसादने. 2 धावाने पुढे जाताना वाशी बॉयज 11 वाशी पोचते 9 वर. दुसरं ओव्हर प्रगीत बॉलिंग मार्गच होता कॅप्टन गतवर्षी मध्ये बेस्ट बॉलर हा अवॉर्ड कॅप्टनने याच स्पर्धेमध्ये आपले नावे केले होता. बॅटर बॉलर एकाच टीम मधून चॅम्पियन संघ 2023 साई चषक अलाउन द कार्पेट सिंगल मात्र मिळणार नाही कारण 38 मध्ये आपण 2 कंपल्सरी जे फिल्डर आहेत 1 फिल्डर कडे चेंडू गेला धाव मात्र मिळत नाही. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी चांगली गोलंदाजी पुन्हा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण येईल फील करेल आरामात सिंगल वरती समाधान मानताना प्रसाद लाजवाब बॉलिंग पहिल्यावर अवघ्या 3 1 विकेट मात्र मिळवली 5 चंदनने. मिस फिल्डिंगचा फायदा घेत कन्वर्ट केलं दुसऱ्या धावमध्ये रूपांतर आणि 2 धावने पुढे जाताना वाशी बॉयज 11 वाशी 11 वर 1 लक्ष्य 44. आता थोडंसं कठीण होत चाललेलं लक्ष्य वाशी बॉयज 44 बनवायचे आहेत 33 धावांची आणखीन आवश्यकता. ऑफसाइड ऑफसम
क्लेबा बॉलिंग, अति हुशारीची गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 चेंडू ओव्हर शिल्लक, 6 मध्ये कंपल्सरी 33. लक्ष कठीण आहे पण क्रिकेट आहे, गेम ऑफ चान्स, काय होऊ शकतं. गतवर्षाच्या दिशेने चॅम्पियनच्या दिशेने जाताना बोनकोड 11 चॅम्पियन्स करते उतरला मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 33. 36 पाहिजे नाही ना, 11 झाले, 44 33. छे 33 रन, 6 चेंडू आणि 33 धावा. 5 बडे स्ट्रोक, 5 मोठे स्ट्रोक मॅच मध्ये एक वेगळं रूप देईल, एक वेगळं स्वरूप निर्माण करेल. समोर आहे बॅट्समॅन खेळण्यासाठी. 6 मध्ये 33 आणि बॉलिंग मार्कवर जिम्मा सोपल, एक्सपिरियन्स मॅन अनुभवी परशु साठे. ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग इनटू द परफेक्टली बॉडी. शरीर वेधी मारा, तिथे पायाला चटून सिंगल. आता 5 मध्ये 32. 5 लगातार जे षटकार ठोकले, चुकी केली नाही तरी वायू इलेवन बोंडकडे हे सुपर 3 राऊंड मध्ये, नॉट सुपर 3, प्री सुपर 3 संधी मिळेल. आता 5 मध्ये 32. बऱ्याचशा बॉलरने चुका केल्यात, कारण धावापेक्षा चेंडू कमी असताना धावा दिल्या. तिथे लाजबाब अनुभवी गोलंदाज परशु साठे ती चूक करेल असं मात्र वाटत नाहीये, कारण अनुभव त्याच्या पाठीची सातत्याने. परशुला मी 20 वर्षाच्या आसपास मैदानामध्ये पाहतोय, 30 मध्ये तो अनुभव. 2 चेंडूचा खेळ येतो, समाप्त होतोय. आता 4 चेंडू मध्ये 32 धावा, 4 गंदे 32. आता इथून मात्र मुश्किल, पण बाकी तर आम्ही म्हणणार 3 चेंडू 30 झालेत. वाय नॉट 4 चेंडू मध्ये 32 होऊ शकतं, परंतु ते अगोदर बाबतीत करणं कोणत्या कॉमर्सने चुकीचं होईल. 4 चेंडू 32 धावा. नो बॉलचा असं केल्या चुक्या तर मात्र मागात. नो बॉल +1, 2 धावा अर्जित केल्या. आता 4 मध्ये 30. फ्रीची संधी समोर. प्रसाद सिंचन मध्ये पडलेले चेंडू सरस किट होऊन विकेट कीपरच्या हातामध्ये. जिथे विकेट कीपरताना आपण जितेश राऊतला पाहतोय. 2023 उत्कृष्ट बॅटर. बॅटची कडा बिहाइंड द स्टंप, सिंगल फक्त अजित. लाजबाब बॉलिंग यार, गुड कॅप्टन्सी बाय विघ्नेश पाटील. हँडलिंग ऑफ द बॉलर, योग्य क्रमांकाने दिली गोलंदाजी. संघ अडचणीत आणि विजयाच्या दिशेने मात्र जाताना वायू इलेवन बोनकडे. आता मात्र 2 चेंडू आणि 31 धावा. बॅटची कडा, अंदरून किनारा, शॉट फाईन लेग, घोषित क्षेत्र. 1 मध्ये 30. 1 मध्ये आता 28, कारण 16 बनल्यात. 1 चेंडू आणि 28 धावा. 1 गेंद 28. एकतर्फी चाललेला मॅच. मी म्हटलं तर मजबूत बॉलिंग, धार खूप आहे आणि तिथपर्यंत पोहोचणं कठीण होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेग ब्रेकचा वापर येथे दिशेपासून दूर. व्हाईट बॉल. 1 चेंडू 27 धावा. जिंकण्यासाठी समय तो खूप कठीण आहे. 1 चेंडू 27. प्रसादच्या समोर परशु, चांगला फटका. बॉलर बॅक टू लॉंगाच्या दिशेने जबर क्षेत्ररक्षण येईल. इथे सहजगत्या नमल. कॉंग्रॅच्युलेशन वायू इलेवन बोनकडे. जवळजवळ 26 धाव्याने सहज मॅच दुसरी आपल्या खिशात टाकून 80th रुबाबामध्ये 3ऱ्या राऊंड मध्ये प्रवेश. त्यासाठी या गतवर्षाच्या चॅम्पियन्स वायू बोनकडे संघाला आम्ही इथे अभिनंदन